राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 40 झटपट आणि ठळक बातम्या। पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यांसाठी पोर्टलवर संकेतस्थळावर नजर चुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आला असेल तर आता चिंता करू नका। शेतकरी लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाची महत्त्वाची अपडेट म्हणजेच की या लाभार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत संकेतस्थळावर जाऊन चुकीच्या मोबाईल क्रमांकांची दुरुस्ती करता येणार आहे। राज्यातील म्हणजेच की आपल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, तसेच काही शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार क्रमांक देखील संलग्न केलेला नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजना या योजनेच्या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडावा किंवा पोस्ट बँकेमध्ये खाते काढावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले। त्यानंतरच या शेतकऱ्यांना पुढील 2000 रुपयांचा हप्ता म्हणजेच की 18वा हप्ता थेट बँकेत जमा होईल। शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकणार, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात आकडता हात, धाराशिवमध्ये 10 बँकांविरोधात गुन्हे दाखल। राज्य सरकारचा आजचा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की राज्यातील सर्व आशा सेविकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या कामांचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये व कायमस्वरूपी अपघातग्रस्त झाल्यास 5 लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने आज घेतला। जळगाव जामोद तालुक्यात पिके पाण्याखाली, 50% नुकसान होणार। अतिवृष्टीचा सोयाबीनला फटका, शेतात साचले पाणी, कापाशी पिकेही धोक्यात। लाडकी बहीण योजना, अकोला जिल्ह्यात 1,31,000 नवीन अर्ज प्राप्त, 8,000 अर्जांमध्ये त्रुटी। लाडक्या बहिणींची धावपळ, पुढील हप्ता 31 ऑगस्ट रोजी। 25,000 शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी लाभ, ऑनलाईन माहिती भरण्याचे काम। नाशिक जिल्ह्यातील अपडेट, सिन्नर तालुक्यातील अपडेट आहे। ज्वारी खरेदीसाठी उरले 4 दिवस, नोंदणीच्या तुलनेत 85% ज्वारींची खरेदी। शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे दिली होती मुदतवाढ। पुरवठा विभागामध्ये दलालाची चलती, दिव्यांग निराधार विधवांना होतोय त्रास। उमरखेड येथे अंत्योदय शिधापत्रिकांसाठी हेळसांड। महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर। गुजरातच्या कंपनीकडून बोगस खतांची विक्री, शेतकऱ्यांची फसवणूक, 5 संचालकासह 4 विक्रेत्यांवर गुन्हा दाखल। लाडकी बहिणीचे पैसे जमा होण्यास सुरुवात, आधीच्या खात्यांची माहिती न दिल्याने होतो गोंधळ। शेतामध्ये सडत आहेत पालेभाज्या, शेतकऱ्यांना कळ, ग्राहकांना चळ, आवक घटल्याने दरवाढ। कोथिंबीर देखील भडकली, पालेभाज्यांचे दर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। गॅस सिलेंडरचा काळा बाजार, कळमण्यात रॅकेट पकडले, गुन्हे शाखेची कारवाई। गणेश उत्सवानिमित्त आनंदी शिधा वाढवावा, राशन दुकानदाराची निवेदनाद्वारे मागणी। सुधारित पेन्शन मागणीच्या संपात जुनी पेन्शन संघटनेचा सहभाग नाही, राज्याध्यक्ष खांडेकर यांची माहिती। जशीच्या तशी 1982-84 ची जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी करण्यात आली। लालपरीला 3 महिन्यांच्या उत्पादनात जुलै ठरला लय भारी, उन्हाळ्यांपेक्षाही अधिक कमाई। प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ, 3 महिन्यातील उत्पन्न 66 कोटी 13 लाख रुपये। लाडकी बहिणीचे पैसे मिळाले, 2.45 लाख म्हणजेच की 2,45,000 जणींच्या खात्यावर प्रत्येकी 3,000 रुपये जमा। जिल्ह्यामध्ये बँकेने परस्पर रक्कम कपात केल्याची कोणतीही तक्रार नाही। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। बायोगॅस बांधा, अनुदान मिळवा, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट। शहरातील आदिवासी यांना देखील आता शबरी घरकुलचा लाभ मिळणार, आदिवासी विकास विभागाचा महत्त्वाचा निर्णय। लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका, प्रशासनाने बँकांना दिल्या सूचना। पात्र बहिणींची संख्या 10 लाख, दुसऱ्या टप्प्यात 3 लाख अर्ज प्राप्त।
पुढील 10 वर्षात देशातील 15% जनतेला हा आजार होणार, म्हणजेच की ICMR हा आजार होणार. बेरोजगारांना हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढला. ज्येष्ठांना दर महिन्याला मिळणार 3,000 रुपये, 1,32,000 एका जिल्ह्यामध्ये अर्ज आलेत. ज्येष्ठांना मिळतील 3,000 रुपये अनुदान. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घ्या, 50,000चे बक्षीस मिळवा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा. योजनेचे पैसे खात्यावरून वर्ग, अनेक महिलांना फटका. लाडक्या बहिणींच्या खात्रीला बँकांची कात्री, तक्रार मात्र नाही. सोयाबीनचे दर 3,800 रुपयांपर्यंत घसरल्याने चिंता वाढली. सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता. निधी केव्हा मिळणार? 10,000 रुपयांपर्यंत मदत. शेतकऱ्यांना मिळणार लाभ. मदतीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द. अनुदान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अकाउंटवर थेट जमा होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठी खुशखबर. आजचा महाराष्ट्र शासनाचा GR म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरवर्षी 1,500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेनुसार आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून 3,000 रुपये खात्यात जमा झाले. ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच की या महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना आता 31 ऑगस्टला योजनेचे पैसे 3,000 रुपये मिळतील. याच दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील आणखीन एक महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा GR आला आहे. यामध्ये बघू शकतात, राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष म्हणजे 2024-25 साठी लागू असेल. महाराष्ट्र जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 महिला महाराष्ट्रामध्ये म्हणजेच की आपल्या राज्यांमध्ये जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार. याबाबत राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले. आता महाराष्ट्र शासनाचा निर्णय या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणीचे निवारण करणे इत्यादींसाठी लागणाऱ्या तालुका, वार्ड, जिल्हा स्तरावर अतिरिक्त मनुष्यबळांचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी महिला व बालविकास विभागांचा 31 जानेवारी 2022च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना म्हणजेच की सर्वसाधारण महिला व बालविकास विभाग या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आणि महाराष्ट्र शासनाचा GR आहे. आजचा हवामान अंदाज. आज मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे म्हणजेच की मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात पावसाची उघडीप पाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र कोकण आणि मराठवाड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान अंदाज देण्यात आला. आजचा कांदा बाजारभाव म्हणजेच की आज नाशिक जिल्ह्यात एकूण 72,000 क्विंटल उन्हाळी कांद्यांची आवक झाली. विविध बाजारपेठांमध्ये कांद्याला सरासरी 3,650 रुपये ते 3,900 रुपये दर मिळाला. विशेषतः चांदगाव बाजारात कांद्याला सर्वाधिक म्हणजेच की 3,900 रुपये दर मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, तूर व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत
विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले। आजचे सोने चांदीचे भाव 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज आहे 72,020 रुपये। त्यासोबतच 85,080 रुपये प्रति किलोने चांदी विकली जात आहे।